जलसंपदा विभागात लवकरच जी आहे तर ती मेगा भरती होणार आहे मित्रांनो, परंतु त्याच्या संदर्भातल्या बऱ्याच कारवाई ज्या आहेत तर त्या चालू आहेत. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं रिक्त पद किती आहेत, त्याचा सेवा प्रवेश नियम झालेला आहे का, तर याच्या संदर्भाची एक महत्त्वपूर्ण अपडेट जी आहे तर ते आपल्यापर्यंत येते. त्याच्याविषयी मी तुम्हाला माहिती देतो. बघा, विधानसभेत जो आहे तर तो एक प्रश्न विचारण्यात आला होता. राज्यातील जो जलसंपदा विभाग आहे याच्यातील जे कनिष्ठ अभियंता पद आहे मित्रांनो, ज्युनियर इंजिनियर या पदासंदर्भाचा प्रश्न आहे. बघा, सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल यांच्या संदर्भातला प्रश्न आहे की यांची रिक्त पदं किती आहेत आणि भरण्यासंदर्भाची कारवाई होणार आहे का. ज्या पद्धतीने जेई आहे मित्रांनो, त्याच पद्धतीने जे काही नॉन टेक्निकलची जी पद आहेत ना, ज्याच्यामध्ये आपलं कालवा निरीक्षक हे महत्वाचं पद आहे, भांडारपाल हे पद आहे, मोजणीदार हे पद आहे, ज्याला आता नवीन सिंचन सहाय्यक काही दिवसांनी नावं दिलं जाणार आहे. तर अशी देखील पदं भरण्याची जी प्रक्रिया जी आहे तर ती या डिपार्टमेंट अंतर्गत जी आहे तर ती सुरू होणार आहेत. या डिपार्टमेंटचे खूप सारे पदं ऑलरेडी एमपीएससी कडे जे आहेत तर ते गेलेले. आज याच्या संदर्भाची माहिती मिळते. येणाऱ्या कालावधीत आपल्याला बाकीचे पण पदं जे आहेत तर ते पाहायला मिळतील. बघा, राज्यातील जलसंपदा विभागातील ज्युनियर इंजिनियर गट ब, सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलची जवळपास 1672 पदं रिक्त आहेत मित्रांनो. किती? 1672 पदं ही आपल्याला इथं रिक्त जे आहेत तर ती पाहायला मिळतात. आता याच्यामुळे काय होतंय, कर्मचाऱ्यांवर ताणतणाव निर्माण होतोय. तर याच्यावर त्यांनी उत्तर अशी दिलेली आहे की ही सप्टेंबर 2025 ची आकडेवारी होती की ज्याच्या अंतर्गत सांगण्यात आलं होतं की 1672 पदं रिक्त आहेत. याच्या संदर्भात यांनी काय सांगण्यात आलेले बघा, सुधारित सेवा प्रवेश नियमाची कारवाई सुरू आहे. सुधारित सेवा प्रवेश नियमानुसार वित्त विभागाच्या मान्यतेने पदभरतीचा निर्णय घेण्यात येईल. त्यांचं म्हणणं आहे, कारण की ही थोडी जुनी बातमी आहे बघा, 21/2/2026 ची. त्यावेळी सेवा प्रवेश नियम आलेले नव्हते, पण मित्रांनो आता सेवा प्रवेश नियम जे आहेत तर ते आलेले आहेत. बघा, 29 जून 2026 ला नुकतेच या जलसंपदा विभागातील या 3 पदांसाठीचे सेवा प्रवेश नियम जे आहेत तर ते आलेले आहेत. बघा, मेकॅनिकलच्या उमेदवारांसाठी सध्या आरटीएमवे ही एक खूप मोठी चांगली संधी आलेली आहे. तर त्याच्यासाठी आपली आरंभ 3.0 बॅच आहे मित्रांनो. प्रिलिम, मेनची बॅच अवेलेबल आहे, मराठी मीडियमची बॅच अवेलेबल आहे, इंग्लिश मीडियमची बॅच अवेलेबल आहे. सोबतच 3 ठिकाणी आपले ऑफलाईन क्लासेस पण चालू आहेत, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक. स्टडी मटेरियल पण आपल्या ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहे. ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या सर्व गोष्टी जॉईन करू शकतात. बघा, महाराष्ट्र शासनाचं राजपत्र पण आलेलं आहे, ज्याच्यामध्ये या जलसंपदा विभागातील हे जे पद आहे ना मित्रांनो, बघा, कनिष्ठ अभियंता, बघा इथं स्थापत्य गट ब अराजपत्रित. त्याच पद्धतीने बघा मेकॅनिकलचं पण आलेलं आहे आणि इलेक्ट्रिकलचं पण आलेलं आहे. म्हणजे कुठल्याही परीक्षेसाठी जो सेवा प्रवेश नियम असतो तो अपडेट झालेला आहे. आता यांना काय करावं लागणार आहे की जे काही रिक्त पद आहेत तर ते रिक्त पद या विभागाला, वित्त विभागाला पाठवावं लागणार आहे. वित्त विभाग मान्यतेसाठी, कारण की वित्त विभागाकडे काय, कारण की पगार द्यावा लागतो ना या लोकांना. तर वित्त विभागाची मान्यता आल्यानंतर आपल्याला ही पदं पाहायला मिळतील. आता ही पदं कोणामार्फत भरली जाणार ते पण आपल्याला या सेवा प्रवेश नियमामध्येच कळतं. बघा, 2026 चा सेवा प्रवेश नियम, याच्यामध्ये बघा ही परीक्षा एमपीएससी घेणार. इथे स्पष्ट म्हटलं बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या शिफारस केलेल्या, म्हणजे एमपीएससी ही परीक्षा घेणार आहे. पण मित्रांनो अजूनही एमपीएससीने याचा एक्झाम पॅटर्न देखील सांगितलेला नाही. नेमका एक्झाम पॅटर्न काय असणार आहे, म्हणजे विद्यार्थ्यांना उद्या जर अभ्यास करायचा असेल या जलसंपदा विभागाच्या सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकलचा, नेमकी त्याच्यासाठी नॉन टेक्निकल किती मार्क्सला आहे, टेक्निकल किती मार्क्सला आहे, मराठी इंग्रजी येणार आहे का, तर याच्या संदर्भाचा पॅटर्न आपल्याला माहित नाही. ही परीक्षा मागच्या वेळी ही टीसीएसच्या माध्यमातून सरळ सेवा स्वरूपाची झाली होती, त्यावेळी आपल्याला पॅटर्न माहिती होता. यावेळी पॅटर्न माहित नाही. शासनाला पण विनंती असेल की त्यांनी, एमपीएससीला पण विनंती असेल त्यांनी याच्या संदर्भाचा एक्झाम पॅटर्न जाहीर करावा. भले तुम्ही जाहिरात 2-3 महिने लेट काढा किंवा तुमच्या पद्धतीने काढा, पण एक्झाम पॅटर्न जर माहिती असेल ना तर उमेदवारांना अभ्यास करायला सोपं जातं. इथं किमान वयोमर्यादा ही 18, 38 आणि मागासवर्गीयांसाठी 43. ठीक आहे, त्याच्यात काही बदल नाही. इथं त्यांनी एक काम छान केलेले, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल तिघांसाठी डिप्लोमा पण एलिजिबल आहे आणि डिग्री पण एलिजिबल आहे. तो वाद असायचा दरवेळी डिग्री डिप्लोमाचा, तर तो आता इथं संपून गेलेला आहे. सोबतच त्यांनी काय सांगण्यात आलेले की जी सिव्हिलचे पद आहेत त्याच्यामध्ये त्यांनी 35 आणि 65चा फॉर्म्युला लावलाय. म्हणजे काय की 35% जे पोस्ट असतील तर ते प्रमोशनने भरले जातील आणि 65% पोस्ट हे नॉमिनेशनने म्हणजे एक्झाम थ्रू भरले जातील. मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलचे पोस्टच खूप कमी असतात म्हणून त्यांच्यात काही प्रमोशन नाही, ते 100% डायरेक्टली एमपीएससी द्वारे जे आहेत तर ते भरले जातील. आलं लक्षात. बघा, तिघांसाठी जे आहेत तर ते डिग्री डिप्लोमा इलिजिबल आहे मित्रांनो. डिग्री डिप्लोमा इलिजिबल आहे. आगामी काळात याच्या संदर्भात ज्यावेळी आपल्याला एक एक्झाम पॅटर्न जे आहे तर ते लवकरच त्यांनी जाहीर केला पाहिजे, त्याच्या माध्यमातून छान आपलं काम होईल. सिव्हिलसाठी आपण एक निर्माण नावाची बॅच जी आहे तर ती सुरू केलेली मित्रांनो. नवीन एमपीएससीच्या जे काही मागे ज्यावेळी एमपीएससी ऑब्जेक्टिव्ह घ्यायची तर त्यावेळीच्या पॅटर्ननुसार आपण सुरू केलेले, आणि याची एक पीवायक्यू बॅच सिव्हिलची खास टेक्निकलची जी आहे तर ती सुरू केलेली. मेकॅनिकलची सध्या आरटीओची आपली बॅच सुरू आहे, मेकॅनिकल वाल्यांना ही चांगली संधी आहे. ओके, इलेक्ट्रिकलच्याही काही बॅचेस आपल्या ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहेत, त्यात तुम्ही जॉईन करू शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.